नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी काजल हवलदार। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? ईव्हीएम हॅकिंगमुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या झाल्याचा आंतरराष्ट्रीय हॅकर सय्यद शुजाचा खळबळजनक आरोप। लिंगायत धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या शिवकुमार स्वामीजींचं 111व्या वर्षी निधन। सिद्धगंगा मठात घेतला अखेरचा श्वास। वडिलांचे स्मारक बांधण्याची शक्ती नाही आणि निघाले राम मंदिर बांधायला। अजित पवारांचा जळगावात सेना भाजपवर घणाघात। घरफोडी दरोड्याच्या सत्रानंतर संवेदनशील मिरजेमध्ये अज्ञात व्यक्तीकडून वाहनावर गोळीबार, आरोपी मोकाटच। गिरीश महाजन यांच्या जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच रंगला लावणीचा कार्यक्रम। बालरुग्णांना अतोनात त्रास। असं पकडो का? लोकसभेच्या निवडणुकीसाठी सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन। अंतर्गत वादामुळे उमेदवारी मिळण्याची शक्यता। सेवा कर नोटिसा वसुली थांबवा, खासदार राजू शेट्टींची सांगली जीएसटी विभागाकडे मागणी। बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांची एकेरी भाषेत जोरदार वादावादी। माझ्या ऑफिसच्या विरुद्ध, माझ्या अधिकाऱ्यांविरुद्ध बेबुनियाद बोलायचं नाही, हे मी स्पष्ट सांगतो। मी स्पष्ट सांगतो, माझ्या ऑफिस मध्ये येऊन काम करताय तसा रेव्हेन्यू अधिकारी म्हणून मी 25 वर्ष काम करतोय आणि तुम्ही इथे 200 व्यापारी असाल तर मी 2000 व्यापाऱ्यांच्या बरोबरचे हे बघितलं। मला व्यापार आणि कसा चालवता ह्याच्याबद्दलचा अनुभव आहे। मी गेले 25 वर्ष रेव्हेन्यू ऑफिसर आहे आणि असं नाही की जस्ट आलोय आणि एम्प्लॉयमेंट मधला मागच्या जमान्यातला अधिकारी नाहीये। उगाच बेबुनियाद बोलायचं नाहीये। मी इथे कोणालाही सगळ्यांना समानपणे ट्रीट करतो। कुठलाही माणूस आला, जे लोकप्रतिनिधी आले त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून जो मान आहे तो आहेच, त्याच्याबद्दल मला वाद नाही। ते एसएससी असतील, ते माझे कर पेयर असतील तर टॅक्स पेयर म्हणून त्यांचा मान आहे, पण माझ्याकडे डिफरन्सिएशन नाही। कल्याणमध्ये लाखो रुपयांचा शौचालय घोटाळा झाल्याचा मनसेचा आरोप। तर मनसेचे कार्यकर्ते चिरीमिरीसाठी त्रास देतात, सेनेचं प्रत्युत्तर। काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना दिलेलं आरक्षण भाजपाने अडकवले।
आमदार प्रणिती शिंदे यांचा सांगलीत आरोप. सक्षम करण्याचा विडा उचललेला आहे. तरुणांकडे त्यांचं लक्ष चाललेलं आहे. आता नेमकं काय म्हणावं लागेल यात? मला माहीत नाही त्यांचं ते काय करतात, पण अर्थात तरुण आणि महिला आता ह्यांच्याच माध्यमातून मला असं वाटतं एक क्रांती घडणार आहे. आणि म्हणून सगळेजण महिलांना आणि पण इतर पक्ष जे करतात ते कागदोपत्री राहून जातं. काँग्रेस जे करतं महिलांसाठी युवतींसाठी ते आम्ही खरंच तळागाळातल्या महिलांपर्यंत जाऊन त्यांना सक्षम करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो आणि आम्ही करून दाखवलं आहे. बीडमध्ये विनायक मेटेंच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी. पत्रिकेत नाव न टाकल्याने डॉक्टरांना केली मारहाण. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो फिर सही चलेगा.